मला तेव्हा हे नाही करता येत होतं, पोळ्या नव्हत्या करता येत. मला पोळ्या आता येतात ना सगळ्या, छान पोळ्या मी बनवू शकतो. आणि बटाटा टोमॅटोची रस्सा भाजी मी छान बनवू शकतो. मी काही कोणालाही काही याच्यात हे नसावं. हो या या रविवारी जेवायला नक्की. छान गोल गोल पोळ्या होतात आता. बरं असो, तर तिथे गेलो तर सोयाबीन तिथे मिळाले. माझी अपेक्षा होती की जरा अजून 2-3 पडू देत चंक, सोया चंक. काही पडले नाही. 2 मिळाले ते 2 मिळाले, बास झाले. आणि डायरेक्ट आत्ता शेवटून तिसऱ्या दिवशी असे 84th डेला काय आलं, मला एक पुढच्या गावात जायचं होतं 3 किलोमीटर, पण अचानक जोरदार पाऊस पडला. तर मी त्या गावात थांबलो, त्या मंदिरात थांबलो हनुमानाच्या. आणि मग ते महाराज होते ते तिखट बनवलं त्यांनी, तर ते बनवलं आणि भाजी बनवली त्यांनी, काहीतरी असे रस्सा भाजी होती. म्हटलं ते काय मिळालं नाही त्याच्यात पण. आणि त्यांनी 7च तिखट बनवले. आम्ही 6 जण होतो. ते म्हटले जे 7वं होतं एक एक्स्ट्रा राहिलं ना, आता ते वाटून कसं खायचं 6 जणांमध्ये. तर इतके छान होते ते परिक्रमावासी. मला म्हटले बेटा आप पालो. मला म्हटले बेटा आप पालो. मी त्यांच्यात सगळ्यात तरुण होतो, ते सगळे 60+ होते. बेटा आप पालो. म्हटलं नाही नाही महाराज आप लीजिए. म्हटलं मला कशाला पाहिजे, घ्या तुम्ही. नाही नाही तुम्हारी परिक्रमा खतम हो रही है अभी 2 दिन में, आप करो मजे करो. मला इतकं भरून आलं. म्हटलं अरे काय, म्हटलं कोण आहे तू, तुला का देत. तेव्हा ते सो ती केस होती. पण 7च हे मिळाले आम्हाला, काय ते पोळ्या तिखट. काय पोट तर कोणाचंच भरलं होतं. मी थांबलो होतो, पण या 6 जणांनी ताटं धुवून परत आले. आणि काय सांगू तुम्हाला, आम्हाला फोटो मिळाले असं पातेलं, टोपली भरून पुऱ्या आल्या, पुऱ्या. आणि भाजी कुठली आली, सोयाबीनची. ज्या दिवशी मी सकाळी म्हणत होतो की काहीच नाही मिळाले, प्रोटीन 80 दिवस झाले, फक्त तिकडे 2 ग्रॅम मिळालेलं, 2-3 ग्रॅम. आणि सोयाबीनची भाजी आली. आणि काय सांगू केवढे सोयाबीन होते त्याच्यात, म्हणजे. आणि ते काय म्हणतात त्याला, शेंगा असतात ना त्या तशा शेंगा डायरेक्ट भाजी, बटाटा आणि सोयाबीन, विषय कट. म्हटलं हे कुठलं मैयाने ऐकलं काय, म्हणजे ह्याला काहीच मी एक्सप्लेन पण करू शकत नाही. दिस इज लाईक म्हणजे का त्याच दिवशी सोयाबीनच काय हवा. मी सकाळी बोलतोय आणि कसं काय संध्याकाळी तीच भाजी मिळेल. आणि एवढी म्हणजे अक्षरशः परत दिली आम्ही. म्हटलं आम्हाला नाही, झालं आमचं तर काय पोटभर झालं. पुऱ्या अक्षरशः एवढं टोपली भरून आलेले, कमाल होती. सो दॅट्स द केस. आणि सोयाबीन तेच मी म्हटलं ना, हे मिरॅकल होतं माझ्याकडे. आणि म्हणजे तशी काही प्रोटीनची गरज नव्हती, पण एक बॅक ऑफ माइंड असं ना, ताकद मिळावी. खरंच काही गरज नव्हती असं मला ते जाणवलं आता, की किडकिडीत माझी तशी देहयष्टी बारीकच आहे, पण त्याच्यावरती पण आपण तरुण गेलो. म्हटलं काही प्रोटीनची गरज नव्हती. आणि सगळं मैयानी करून घेतलं. आणि जेव्हा विचार केला, भाजीचं मी सांगत होतो उदाहरण, की आज भाजी खावी, त्या दिवशी भाजी मिळाली. मी खरं सांगतो, त्या कुली गावातलाच किस्सा आहे. चालत होतो, खूप ऊन होतं, प्रचंड ऊन होतं. म्हणजे काहीच घामाच्या धाराच अक्षरशः वाहत होत्या. म्हणजे मी एकाही शब्दाची अतिशयोक्ती नाही करत. कारण की त्या डोंगरात चढायचं होतं, शूलपाणीची झाडी चढायची होती, नुसतंच वॉकिंग नव्हतं. तर जेवण तर मिळणार नव्हतं. मला अपेक्षा पण नव्हती तिथे मिळेल कुठे. तर तिथे पराग लाल का काहीतरी असं नावाचे आहे, नाव लिहिलेलं आहे. सो त्यांच्याकडे मी, पण जेवण जेवण होऊन गेलं. आता आमच्याकडे काही नाही आहे. म्हणण्यापेक्षा नाही आहे असं, म्हणजे इनडायरेक्टली त्यांच्याकडनं कळलं की आता तुला इथे काही मिळत नसते, तुझं तू बघ. तर मी असं निघालो, तर त्यांची बायको होती. तर त्यांच्याकडे काय उरलेली आपली घेवड्याची भाजी होती. आणि ती इतकी तिखट होती, बापरे, विषयच नाही, खूप तिखट होती. पण त्यांनी दिली ती प्रेमाने. खरं सांगतो, मला ते दिसत होतं की हे लाल लाल दिसतं एकदम, मसाला वगैरे. आणि 3-4 पोळ्या दिल्या त्यांनी. मी अक्षरशः अशा रोल करून पटापट खाल्ल्या. आणि त्याच्यावर चॉकलेट वगैरे घेतली तिथली, ती खाल्ली. पण म्हणजे ती घेवड्याच्या भाजीवरती, मी तो लखनगिरी महाराजांचा आश्रम आहे, लांब येतो तसा तिथनं कुली गावातनं. ती जी एनर्जीची गरज होती, ती मला त्या फक्त घेवड्याच्या भाजीने आणि त्या 3-4 पोळ्यांनी मिळाली. मग मैयाला वाटलं, मी खरं सांगतो इथे हे सगळं जुळून येतच नाही, हे डॉट्स एक्सप्लेन सायंटिफिकली मी प्रूव्ह नाही करू शकत.
ते का असं जे आहे ते तिथे याच्यासाठी उत्तर हेच आहे इकडे मैया. तिने बघितलं पोरगा आपला चालते बाबा उन्हाचा, त्याला काहीतरी मिळालं पाहिजे. सो ते जुळून आलं सगळं. गेवड्याची भाजी मी तसंही खात नाही घरात, पण तिथे ती भाजी माझ्यासाठी म्हणजे व्हे प्रोटीनपेक्षा जास्त महत्त्वाची होती असं. शिकरणचं तर शिकरणचं आता शेवटचा जलकोटी म्हणून गाव आहे महेश्वरच्या अलीकडे, आपल्या महेश्वर मांडलेश्वर जे आहे तिथे. तर जोशी मैया म्हणून आहेत, मुंबईच्या आहेत त्या. त्यांचा आश्रम आहे तो 2 वर्षापूर्वी सुरू झाला. तर मी त्या तसंच बॅरन लँड आहे असं एकदम, धूळ उडते, काट्याची सगळी आपली बाबळीची झाडं आहेत सगळी. म्हणजे तुम्हाला सावली म्हटलं तर सावली मिळणार नाही अशी ती लँड होती. तर तिथनं मी 1-1.5-2 किलोमीटर चालत गेलो आणि अचानक म्हणण्यापेक्षा आश्रम आहे हे माहिती होतं, पण कुठे आहे हे माहीत नव्हतं. तर आश्रम समोर दिसला, मंदिर होतं तिथे छान रामाचं, आणि तिथे गेलो. इतकं रिसेप्टिव्ह होतं ना ते प्रकरण, ते इतकं छान वाटलं. हॅलो, हां. तर तिथे आत गेल्याच जाणवलं की आज मजा येणार आहे. इथे काहीतरी छान, आज काय म्हणतात त्याला, रेलचेल असणारे पदार्थांची. अक्षरशः रेलचेल होती. आपलं काय म्हणतात त्याला, पुणेरी जेवण, आपली जी परमावली आहे, पु ल देशपांडे जसं म्हणतात, मटार उसळ आणि शिकरण, अक्षरशः ती मिळाली मला त्या रात्री. हे सगळे प्रकरण मी फक्त जेवणावरती नाही आहे, म्हणजे मी विचार केला जेवण मिळालं की मैयाचा माझ्यावरती आशीर्वाद होता असं नाही आहे. ते मैयाचा आशीर्वाद सतत होता. जेवण एक काय म्हणतात त्याला, एक एंड पॉईंट म्हणू शकतो. प्रत्येक दिवस सकाळी सुरू करताना मी नर्मदे हर म्हणून जी सुरुवात करायचो, त्यांनी काय म्हणतात, थोडे बहुत जे काय पाय दुखत होते ते पण थांबायचे. मला खूप ब्लिस्टर्स आलेले होते पहिले 5व्या दिवशी, तर मी चालू शकत नव्हतो, एवढी कंडिशन होती. मी त्या दिवशी स्टेटस पण टाकलं होतं. मला एक महाराज म्हणले होते की दर्द जब हद से बढ़ जाता है तो दवा बन जाता है. मी म्हणलं हे बोलायला छान आहे तुमचं, पण चालायचं मला आहे. सो ते म्हणतात सो ते ब्लिस्टर्स वगैरे खूप यायचे. मेडिकलवाले वगैरे जे असायचे ते एक सुई द्यायची, हे फोडत बसा तुम्ही म्हणे. म्हणलं हेच करत बसू का म्हणलं. मग केले मी, फोडले पण, असं काही नाही. मग पाणी त्याच्यातनं इतके खराब झाले होते पाय माझे, आत्ता खूप बेटर आहेत आईलचे. पण तेच म्हटलं, मैयाचा आशीर्वाद जो होता तो मला कंटिन्यू चालू ठेवणं. परिक्रमा कुठेही खंड, मी एकही दिवस असा झाला नाही की मी आजारी आणि पडून राहिलो आहे, देवकृपेने आणि मैया कृपेने. मग ते इतकं फ्लॉलेस झालं, कारण की खूप जणांना ताप आलेले, सर्दी, खोकला, काय बोलायचं, म्हणजे सगळे 5-5 ॲडमिट केलेले आहे लोकांना. मग परिक्रमा तशी सोपी नाही आहे. मग ॲडमिट करेपर्यंत काही जणांची डेथ झालेली आहे तिथे. माझ्या परिक्रमेत 3 जणांच्या डेथ माझ्या ऐकिवात आहे. एक जणांच्या डेथचं मी सांगून टाकतो किस्सा. मी पिपलिया म्हणून गाव आहे, कुबेर भंडारीच्या जरा पुढे, उत्तर तटावरतीच बहुतेक, या वरच्या तटावरतीच. तर तिथे गेलो आणि मी रात्री झोपलो होतो. म्हणजे सगळे असं आश्रम होता, असं प्रत्येक जणांनी आपलं आसन मांडलं होतं आणि माझ्या बाजूला कोणीच नव्हतं, बट त्याच्या बाजूला एक बॅग होती. सो ती सकाळ झाली, आवरावर झाली आणि निघालो, पण ती बॅगला कोणीच हात लावत नव्हता. मला लोक म्हणतात आम्ही लगा आपकी बॅग आहे. म्हणलं अरे मला वाटलं तुमची बॅग आहे. आमचं असं चाललं बोलणं. मग आम्ही महाराजांना विचारलं, तर ते महाराज म्हणले की, म्हणलं ही कोणाची बॅग आहे? ते म्हणले, हरी महाराज नाव त्यांचं, आपले जळगावचेच आहे, की वो उनका प्रभू मिलन हो गया. म्हणलं कधी? आम्हाला धक्काच बसला. म्हणलं अरे एवढी बाजूला बॅग. तर ते म्हणले कुबेर भंडारीच्या इथे त्यांना हार्ट अटॅक आला. ते 60+ होते, म्हणजे असेल, जास्तच असेल वय त्यांचं, आणि मे बी काही कंडिशन्स पण असू शकतात, आणि त्यांना हार्ट अटॅक आला. मला इतकं भरून आलं तिथे. नाही हे असं होतं. तुम्ही परिक्रमावासी असताना तुमचा शेजारचा तुमचा भाऊ असतो, मित्र असतो, ते बॉन्डिंग आपोआप जोड देत. आणि त्या माणसाला तर मी भेटलो पण नाही.
जळगावचेच होते ते पण. मी भेटलो पण नाही, पण मला इतकं रडू आलं तिथे. म्हटलं अरे काय. पण त्यांनीच मला सांगितलं, अरे महाराज जी उनका भाग्य आहे, उनको स्वर्ग प्राप्ती हुई आहे. त्यांना त्यांना जो हार्ट अटॅक आला तो कुबेर भंडारीच्या मंदिरात आला. मग मी म्हटलं हे काय याच्याहून तुम्हाला पाहिजे. मग असं मरण येऊ नये कोणाला, पण आलं ते कुठे मैयाच्या तटावरती, ते पण कुबेर भंडारीच्या मंदिरात. म्हणजे साक्षात शंकराचे मित्र जे आहेत कुबेर, त्यांच्या मंदिरात डायरेक्ट स्वर्ग. सो त्यांची तिथे ते मी सांगायचा मुद्दा होता. खूप टेप पण बघितलेले आहेत मी त्यांना जाताना म्हटलं पण महाराजांना हां त्याच्यावरती ती म्हटलं तर ही बॅगचं काय, तर बघा म्हणजे काय कमाल. त्यांचा मुलगा येऊन तिथनं परिक्रमा उचलून पूर्ण करणार होता ती. मग मी म्हटलं बाप रे अजून काय पाहिजे म्हटलं. मला पण असं राहवलं नाही. मी म्हटलं हरी महाराजांना की म्हटलं त्या मुलाला काही संपर्क झाला तर कळवा तुम्ही की तुमचा दुसरा मुलगा पण आहे, तो इथनं परिक्रमा पुढे घेऊन जाणार आहे तुमची. मला इतकं भारी वाटलं ते. मी त्यांना म्हटलं मला असं हेच होत नव्हतं की अरे माझ्या बाजूला जी बॅग आहे ते नाही आहे तिथे आत्ता. मी सांगू शकत नाही. मला तिथे सकाळी 6:30ची वेळ होती, निघायची वेळ होती आणि मी दाटून आलो तिथे. मी एक अर्धा पाऊण तास तिथेच बसून होतो. सुधरतच नव्हतं मला काय करायचं आता. तुम्हाला पण माहिती आहे आपल्या शेजारचं कोणी असं काही गडबड झाली असेल, आपल्याला पण त्याचा इतका त्रास होतो. पण इथे तर मी त्या व्यक्तीला पाहिलं पण नाहीये. फक्त परिक्रमावासी आणि त्यांची डेथ झाली हे ऐकून सुद्धा असं इतकं भरून येतं मला म्हणण्यापेक्षा सगळ्यांनाच. सो दॅट वॉज द केस. फारच मार्ग इकडे तिकडे चाललेत माझे अनुभव आहे. सो ताकद त्याच्यावरती बोलतो का कशावरती बोलतो सोबत हां बरं असो. सो दॅट्स द केस. जेवणाच्या वरनं आपण तिथपर्यंत पोहोचलो असो. सो हां बोल. मैया काळजी घेते नाही तिथनं हा तिकडे गेली. मैया काळजी घेते क्षणोक्षणी. तर असे अजून कुठले अनुभव आले? म्हणजे कधीतरी मी ऐकलंय की गुप्त होते आणि मग कोणतरी मार्ग सांगतं, तसं काही? खूप ठिकाणी असं आहे ज्यांनी परिक्रमा केली किंवा ज्यांनी वाचलं असेल, यूट्यूब व्हिडिओ बघितले असतील, काही काही ठिकाणी तिचं पात्र ती गुप्त होते म्हणण्याच्या काय जमिनीच्या आतनं तिचे मार्ग असतात. तर ते खंडित होऊ नये. मी स्वतः माझं प्रॅक्टिकल मत सांगतो की मी माझ्या काय म्हणतात चांगल्या हेतूने चांगल्या भावनेने केली होती. त्यामुळे मी ह्याचा फार काही विचार केला नाही. मला परिक्रमा करायची होती, मैयाचं वास्तव्य त्याच्या जवळ राहणं अपेक्षित होतं. त्यामुळे मी टेक्निकॅलिटीमध्ये खूप पडलो नाही. आपले नेहमीचे खूप जण सूर्योदयापासनं सूर्यास्तापर्यंत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालायचं असतं. प्लस एकादशी करायची असते, पौर्णिमा एकादशीला थांबायचं असतं, एकादशी किंवा काय ते असते पौर्णिमा अमावस्या या दिवशी चालायचं नसतं. तर आम्हाला शक्य नव्हतं ते काही काही गोष्टी पाळणं. पण मी म्हटलं ना मी सत हेतूनी केली होती, त्यामुळे या टेक्निकॅलिटी मी पडलो नाही. पण हिने जे प्रश्न विचारला तर ते मार्ग तुम्ही चुकत नाही, तुमची परिक्रमा खंडित होऊ देत नाही हे पदोपदी जाणवतं. अक्षरशः लहान मुलं पण असतात ना, ती पण सांगतात की वहाँ से मत जाओ यहाँ से जाओ. म्हणजे ते त्या मुलांना पण म्हटलं बाळकडूच येते. म्हणजे ते जन्मल्या त्यांना ते रेवाखंडाचं जे पाणी मिळतं ना, तो सेवाभाव. याच्याबद्दल पण मी एक गोष्ट सांगतो की गावातल्या ज्या मैया होत्या, स्त्रिया होत्या, त्या बाबाजी चाय पालो, बाबाजी खाना खालो, बाबाजी केला लेलो, ये लेलो वो लेलो सगळं सांगायचं. तर मी एका महाराजांना विचारलं हे येतं कुठलं यांच्या अंगात एवढं. त्यांनी सांगितलं की लहानपणापासून त्यांनी त्यांच्या आईबाबांना बघितलेलं असतं की त्यांचे आईबाबा असेच सेवा देतात सगळ्यांना. सो ते त्यांच्या अंगावरती म्हणजे लहानपणापासून ते बघत असल्यामुळे ते बाय डिफॉल्ट येतं की अरे कोणी गेलंय समोरनं परिक्रमावासी, बाय डिफॉल्ट विचारायचं की महाराजजी पाणी पिलो, महाराजजी चाय पालो, जे काय असेल बसा 2 मिनटं. आणि याचं पण मी तुम्हाला गंमत सांगतो की हे कधीही नाकारायचं नसतं. याचा इतका घाण कर्ज बसतो ना की तुम्हाला दिवसभर चहा मिळत नाही, जेवण मिळत नाही, त्रास होऊ शकतो.
मी असं दोनदा झालं आहे माझं. आणि मग अर्ली डेजमध्येच पहिल्या 10 दिवसातच मी जेवण एकदा नाही म्हटलं. नाही म्हटलं म्हणण्यापेक्षा हो गया, बरंच खोटं म्हटलं मी की झालं आहे माझं, कारण की मला जरा फास्ट चालायची गरज होती त्या दिवशी, मे बी जास्त अंतर असेल. तर मी गेलो पुढे, नो जेवण, दिवसभर जेवण नाही. संध्याकाळ 7 वाजले 8 वाजले, त्या दिवशी मी रेल्वे फाटकाच्या बाजूला होतो. एका रेल्वे फाटकाच्या बाजूला मला त्या दिवशी राहायची सोय होती. म्हणजे अक्षरशः गाडी जाते असे दर 20-1 मिनिटांनी ते फाटक लागतंय आणि त्याच्या बाजूला माझं ते छोटंसं मंदिर होतं, खेडामती मंदिर होतं, खेडामती माताचं. सो तिथे मी होतो राहायला. आणि माझ्याबरोबर एक रामकृष्ण मिशनचे काय म्हणतात त्याला सेवेकरी होते. ते मिशनचं त्यांनी काय म्हणतात त्यांनी घेतलं असेल. सो ते होते माझ्याबरोबर. खूप छान मनुष्य होता. मी त्यांचा पण किस्सा सांगतो तुम्हाला की आम्ही त्या आश्रमात नाही, सॉरी, मंदिरात पोहोचलो. थोडंसं आमची पूजा वगैरे झाली. त्या महाराजांना माहिती होतं की मला दुपारचं जेवण मिळालं नाही आहे. तर ते म्हटले, महाराज जी आप एक काम कीजिए, आप जाइए, कुछ थोड़ा सा बिस्किट लेके आना, वही खा लेना आज रात के लिए. म्हटलं ठीक आहे. मग मी निघालो. त्यांचा नंबर घेतला, तोपर्यंत नंबर पण नव्हता. तर गेलो पुढे. 2ऱ्या का 3ऱ्या मिनिटाला फोन आला, खाना आ गया. मी म्हटलं अरे कुठनं? रेल्वे फाटकाच्या बाजूला खेडापती मंदिरात कोणी आणून दिलं? तर ते मे बी तो गार्ड असेल तिथला, त्यांनी घरी काहीतरी सांगितलं असेल, 2 मूर्ती आ गए आणि ते आलं जेवण. कमाल. 8 पोळ्या होत्या आणि छान डाळ होती. आलं जेवण. मी बसलो, आम्ही जेवायला बसलो. आता तुम्हाला यातलं गंमत सांगतो. 8 पोळ्या आल्या, आपण कशा वाटून घेऊ? 4-4, विषय कट. तुझं खा, मी माझं खा. नाही. तो रामकृष्ण मठातले जे होते त्यांनी म्हटले, आप पहिले पालो. मी 4 पोळ्या झाल्यावरती थांबलो. ते म्हणले नाही, आप एक एक्स्ट्रा खा लो, आपने दोपहर को नहीं खाया है. मग मला त्यांनी भरवलं अक्षरशः. किती मे बी प्रॅक्टिकल आपण विचार करतो की 4-4 करा, जेवायला बसा. नाही, ते म्हणले नाही, आपने पाया नहीं है दोपहर में, आपको ज़्यादा ज़रूरत है, आपको दोपहर को नहीं मिला है कुछ. मग ही जाण ठेवणं पण किती गरजेचं. तर मी म्हणलं अनुभव कथन पण आहे आणि मी खूप शिकलो आहे म्हणजे तिथनं पण की अरे काय आहे असं कसं. आपण पण 2 रोटी रिपीट जेव्हा म्हणतो तेव्हा दुसऱ्याला भूक किती आहे ते पण आपण आधी बघितलं आहे, त्याला पण आधी विचारतो. असं गमतीचा मुद्दा बाजूला. पण हे मला तिथे असं इतकं भारी वाटलं की अरे हे कसं काय म्हणजे. सो दॅट्स द केस. एवढी 87 दिवसात पूर्ण केली. दिवसाला 30 किलोमीटर ॲव्हरेज चालायला लागत होतं. तर त्याच्यामागे प्रेरणा कुठनं येत होती? म्हणजे साध्या माणसाला साधारणतः मी रोज सकाळी 7 किलोमीटर 10 किलोमीटर चालतो बाजूला. माझं हेच दिवसभराचं काम आहे, मी 30 किलोमीटर चालेन. पण रोज उठून शक्ती कुठनं येते, प्रेरणा कुठनं येते? नाही, याचं मी उत्तर खरंच देऊ शकत नाही. मी केली आत्ता 87 दिवसात. आयडियली वॉकिंग डेज वेअर 84. 3 दिवस मी विश्राम केला. बॉडीला पण गरज असते आपल्या. 20-1 दिवसांनी मी थांबायचं ठरवलं. दर 20 दिवसांनी 20, 40, 60 थांबलेलो मी प्रॉपर. रिकव्हरी व्हायची गरज असते. तर प्रेरणा अशी म्हणशील तर मी काय म्हटलं की अनुभव घेत जाणं हे माझ्यासाठीच प्रेरणा होती. आता आपली म्हण नाही किंवा असं सेईंग आहे ना, केल्याने देशाटनं. स्वतः आपण बाहेर आलो ना, तर काहीतरी वेगवेगळं काय म्हणतात एक्सपिरियन्स करायला पाहिजे. सो मी गप्पा मारणे आज ह्या गावात आहे आणि अक्षरशः एवढे टरेन आहेत. म्हणजे अमरकंटक कुठे डोंगरावरती त्या जंगलात अक्षरशः अशी उंच उंच झाडं मस्त. म्हणजे जे गेले असेल त्यांना कल्पना असेल या बाबतीत. तिथनं गुजरातच्या बमलेश्वरपर्यंत, समुद्रापर्यंत, तट परिवर्तन करेस्तोपर्यंत इतके हजारो टरेन दिसलेत आणि हजारो प्रकारची माणसं, त्यांचे हजारो प्रकारचे स्वभाव. माझं मान पण झालं आणि माझा अपमान पण केला आहे. आणि अपमान पण गरजेचाच असतो. मैयाचे जसं प्रेम गरजेचं असतं तशी ती छडी पण पडणं गरजेचं असतं. आणि ती छडी पडली. आता हे फुल घातले पण मला इथे पूर्ण सोलवटलेलं त्या दिवशी. मी पडलेलो म्हणजे खराब पडलो होतो. आणि कसा पडलेलो म्हणजे ती दगडं असतात ना भेडाघाटच्या पुढची, ती माहिती आहेत ना, बघितलं असं तुम्ही, त्या दगडांवरती पडलो होतो मी. आणि हे पण गुडघा पण गेला होता.
सो हे सगळं अनुभव करणे हीच माझी प्रेरणा होती. मैयाचा प्रवास करणे, वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला, आता 21 जिल्हे आहेत. 21 जिल्ह्यातनं परिक्रमा झाली आहे माझी. मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्रातले आपले नंदुरबारचा जिल्हा आहे. मी काय सांगतो, पण महाराष्ट्रात जेव्हा आल्यावरती मला असं खूप भारी वाटलं. पण म्हणलं हे कधी एक्सपिरियन्स नव्हतं. इथे 100 वेळा आपण बॉर्डर क्रॉस करतो, पण ती जेव्हा बॉर्डर क्रॉस करत होतो मी, ती नदीतनं क्रॉस करायची होती. आणि म्हणजे तिथे छोटीशी बोट असते A to B जायला. तर ते करताना मला इतकं भारी वाटलं, अरे मी महाराष्ट्रात परत आलो आहे इतक्या दिवसांनी. म्हणजे ऑलमोस्ट 35 डेज नंतर मी महाराष्ट्रात परत येणार होतो चालत चालत. ते फिलिंगच म्हणलं ना, हे आपण कधीतरी ऐकलं असतं, आपल्या बाबांचं ऐकलं असतं, काही जण ज्यांनी केले त्यांचं ऐकलं असतं. ते फिलिंग घेण्यासाठीच मला ती प्रेरणा मिळत होती की रोज काहीतरी नवीन असलं पाहिजे. प्लस तुमचे परिक्रमा असेल, म्हणण्यापेक्षा त्या दिवशी भेटलेले मी सांगतो इथे हे करू शकतो की मी 87 मधले 83 दिवस तर मी एकटाच चाललो आहे. मी एकटा ऑन माय ओन, कोणी नव्हतं. म्हणजे घ्यायची इच्छा असं म्हणू शकत नाही, पण मला एकट्याने करायची होती. मला नामस्मरण करायचं होतं, मला वेगळ्या गोष्टी करायच्या होत्या. खूप साऱ्या गोष्टी असतात की दोघांमध्ये पण होत नाहीत त्या. एक म्हणतो थांब, एक म्हणतो चला, एक म्हणतो हे भारी दिसतंय, तिकडे जाऊ, हे फोटो काढू. तर तसं मला करायचं नव्हतं, मला माझंच करायचं होतं. सो दॅट वॉज द केस की मी प्रेरणा तिथनं मला मिळाली ती. हो, ते तर आहेच. हर्षदाची किती आली? हर्षदाची आठवण मला कधीतरी राग काढायचा असेल तरी फोन करायचो. म्हणजे मी पत्रात फोटो दिले तर विचारलं की कसं केलं तिच्याशी? नाही तसं नाही. प्रचोदसची आठवण तर मिनिटाला, म्हणजे काय बोलायचं. म्हणजे मला असं काय म्हणतात त्याला, छोटी मुलं दिसायचे, मैया दिसायच्या, बाबाजी चॉकलेट असं जेव्हा जे म्हणायचे ना, असं खरं प्रचोदसच दिसायचं. मी सालेपाडीचा एक जंगल आहे, तिथे वरती अवघड चढ येतो. 1-1.5 तास लागतो चढायला त्या जंगलातनं वरती पोचायला. आणि वरती पोचलो, यादव म्हणून एक तिथे सेवेकरी होते. तर नेमकं 2 यादव होते. एक पहिलं बंद होतं, दुसऱ्या घराच्या इथे गेलो, मला कळलं ते सेवेकरीचं घर बंद म्हणजे मला काही जेवण मिळत नाही. जेवण हा एक जस्ट एक काय म्हणतात दिवसातला एक पॉईंट आहे. असं काही नाही की जेवणच पाहिजे वगैरे. तर दुपारी 12ला काहीतरी आपल्याला मिळावं जेवण किंवा काहीतरी मिळावं अशी अपेक्षा असते आपली. सो म्हणून मी त्या यादव म्हणून होते, पहिलं ते बंद दिसलं, थोडं पुढे गेलो आणि एक छान नाही पण असं एक जंगलातलं घर होतं आणि खूप ऊन होतं. तिथे मी बसलो बाजूला. मैया म्हटलं थोडा देर विश्राम किया तो चलेगा क्या. बाहेर एक ताई होत्या, त्यांना विचारलं, त्या म्हटल्या हां महाराज पायी रुक जाईल. तर आतनं एक महाराज म्हणजे त्या घरातले मोठे आले. बोलिये महाराज जी कैसे हो, नर्मदे यार वगैरे झालं. त्यांनी आत घेऊन गेले मला. म्हटलं अंदर बैठिए ना, क्या हुआ. म्हटले खाना पा लिया क्या. नाही म्हटलं महाराज जी वो तो बंद आहे. ते म्हटले रुकिये. आणि त्यांनी मला हे आणलं, काय ते सरसो का साग, आणि 4 पोळ्या आणल्या, एक मिरची दिली आणि मला म्हटले महाराज जी माफ़ करना इतना ही है हमारे पास. म्हटलं अरे महाराज जी और क्या चाहिए मुझे. तर ते तिखट झालं नेमकं काहीतरी, मला गडबड झाली. मला ते कळलं त्यांना की हे पोराला तिखट लागते. तर ते दूध घेऊन आले माझ्यासाठी. आणि गंमत सांगतो, मी दुधाचं पण मी मॅनिफेस्ट करतो की अरे कधीतरी दूध मिळावं मला अख्ख्या प्रवासात 2दा का 3दाच मिळालं. एकदा एका घरात सकाळी करेलीच्या इथे, आणि दुसरं हे दुसऱ्यांदा मिळालं. आणि दूध मला कळलं की त्यांनी पाणी खूप टाकलं, खूप पाणी त्याच्यात. तर मी माझ्या चेहऱ्यावरती ते भाव असं ना फ्रॅक्शन ऑफ सेकंद देतात आपल्याला, असं अरे थोडंसं पाणी. तर मी हरकत नाही, पटकन मला ते कळलं, मी घेतलं. महाराज जी माफ करना इसमें थोडा पाणी ज़्यादा है. मी म्हणलं काय बोलू. त्यांनी ज्या प्रेमाने दिलं मला, कोण तुला का द्यायचं, दूध का देऊ तुला मी. आपलं परिक्रमावासी आहे बाबा, मैयाचाच पुत्र आहे. त्या भावनेने ते जे करतात, त्यांच्या घरात कळत होतं की एवढी परिस्थिती पण नाही आहे. मे बी ते अश्वत्थामाला त्यांच्या वडिलांनी किंवा ते दिलं असेल, तसंच मला फिलिंग आलं याच्यात ते पिठाचं ते दूध पेलेलं.
असो. सो दॅट द केस. भीती वाटली की अरे आपण अख्ख्या जंगलात कुठेतरी एकटे चाललोय किंवा वाट हरवलं, काय काय माहितीच नाही. जंगल, मी फोटो काय काय जे बघितले हो. तिकडे मला एकटीला सोडलं तर मी प्रचंड घाबरली. नाही हो. आणि आय कॅन इमॅजिन तुझं हो, कदाचित हो. किंवा असं झालं की एखाद्या क्षणी की आपण हे का करतोय, आपण हे वेड्यासारखे एकटे का चाललोय, की मला तर हे सोडून द्यायचंय. त्या पॉईंटला काय केलंस, काय झालं? नाही, मी म्हणलं भीती येऊन काहीतरी गडबड होईल ही शंका कधीच नव्हती मनात. भीती वाटली. भीती म्हणजे मी खरं सांगतो, तुला सांगितलं तो रात्रीचा किस्सा. बाप्या आलाय, हां बाप्या आलाय. त्याला मी सकाळी फोन केला. काय आलं, रात्री मी 1 नंबरला बाहेर आलो, आश्रमाच्या बाहेर, आणि जंगलच होतं ते, शूलपाणीच्या इथे कुठेतरी. आणि शूलपाणी उत्तर तटावरती. आपण एक दिवाचा जेवढा प्रकाश आहे तिथपर्यंतच जायचो रात्री अंधारात. सो तिथपर्यंत गेलो, जरा पुढे गेलो, झालं माझं काम. आणि अचानक ती जोरदार एक उडी बसली. मे बी हायना असेल किंवा लेपड असू शकतो, मी कन्फर्म नाही या गोष्टी, पण हायना किंवा लेपड असेल. रात्री 1:30-2ला कोण मारायला कुत्र तिथे जाणार आहे, मांजर विंजर तर काही शक्य नाही. असला तर एखादा कोल्हा असू शकतो, पण ती जी उडी मारली आहे ते धापकन जो आवाज असतोय तो अजूनही आठवतोय मला. मग तेव्हा भीती नाही वाटली, पण आपण आत्ता अनसेफ आहोत, पटकन आत जावे ही जाणीव झाली. त्यांना थोडीच माहिती आहे की हा परिक्रमावासी का कोण आहे काय आहे. सो तेव्हा ते जरा असं धस्स होतं ना पाठीतनं, इकडनं घाम जो येतो असा, रात्री 1:30च्या थंडीमध्ये पण घाम आला. सो ती केस होती. आय डोंट नो ते कुठलं शॉपत होतं, पण जंगली होतं हे शुअर. कारण की गाय बी एवढी उंच लांब उडी वगैरे नाही मारू शकत, किंवा बाकीचे कोणीच मारू शकत. 1-2 जे पॉसिबिलिटीज आहेत त्या होत्या. एक जयंती माता मंदिर आहे, त्याचा विषय गंभीर आहे. तिथे 22 किलोमीटर काहीच नाही मध्ये, 2 हँडपंप आहेत फक्त. म्हणजे तुम्ही A to B जायचं असेल तर 22 किलोमीटर जायचंच त्या दिवशी, मध्ये काही नाही आहे. आणि तो व्हिडिओ मी टाकलेला, तुम्ही पाणी बघितलं असेल ते व्हिडिओमध्ये, अक्षरशः म्हणजे पन्हं असतं आपलं तशा रंगाचं पाणी होतं ते. पण जेव्हा मी ते हापशातनं मारलं, प्यायलो, तेव्हा काही जाणवलं नाही. जेव्हा ते बाटलीत भरलं आणि नंतर माझ्या कमंडलूमध्ये होतं, मी दुसऱ्यांदा जेव्हा प्यायलो, रोळ हे पाणी होतं हे. पण मी प्यायलो ते, आता काय झालं ते सगळं त्या याच्यात सगळं होऊन गेलं. सो भीती नाही, तिथे भीती वाटली नाही मला, कधीच नाही वाटली. हापेश्वरला पण नाही वाटली. हां, एकदा वाटली, मी सांगतो तुम्हाला कधी. मी एकदा मस्ती केली. सकाळी मी 5लाच निघालो, मला खूप अंतर कापायचं होतं, पण म्हटलं आपण लवकर निघू, आणि 5ला निघालो. तुम्हाला माहिती आहे ती कुत्री जी भुंकतात, सगळीच भुंकू काही आपल्या हेल्प नाही करणार, पण जे भुंकत अंगावरती येतं ना जेव्हा, तेव्हा जी भीती वाटलेली मला, काय गडबड नको व्हायला, आता हे चावलं तर संपला विषय, गेले आपले दिवस, गेले सगळं बट्ट्या गोळ व्हायला, त्याची मला खूप भीती होती. परिक्रमा कुठे त्रास नको व्हायला. सो 1 ऑड केस, अदरवाईज फ्लॉलेस. मैयाचा आशीर्वाद होता, साथ होती, दिसतच होतं, आणि ते कळत होतं, आणि पदोपदी कळत होतं की आता एकटं चालण्याचा अजून एक फायदा तो झाला की खूप जण रिसेप्टिव्ह होते. एकटाच आहे, विचारूया त्याला काय कसं आहे, कुठे चाललं आहेस, काय जेवण झालं आहे का वगैरे. हेच जर का तुम्ही 10-15 जण एकत्र गेलात, किंवा 2 किंवा 3 जरी गेलात, 3 जरी गेलात तरी तो चेंज होतो तुमचा बघण्याचा जे काय असेल तो अँगल. सो दॅट इज. पास आपण का करतोय हे कधी आलं आणि त्याला काय झालं? नाही, पास असं मला 4थ्या का 5व्या दिवशीच वाटलं. मी बहुतेक ते टाकलेलं पण ग्रुपवरलं की खूप हे फाटले होते माझे पाय, मला चालताच येत नव्हतं. मी कसं बसं 7 किलोमीटर चाललो त्या दिवशी. आणि खडदेवरा म्हणून गाव आहे, सूरजकुंडच्या अलीकडे, महाराजपूरच्या इथे. तर त्या गावात गेलो आणि बसलो होतो मी असं एका याच्या खालतीच, काय ते घराखालती, घराच्या बाजूला. तर माताजी आल्या एक आतनं, क्या कर रहे हो महाराज. म्हटलं माताजी आज चलने का बंद नाही आहे, किधर तो रुकने का. म्हणे मला सूरजकुंड माहिती होतं, 4-5 किलोमीटर लांब होतं. तर त्या म्हणल्या रुको चाय पालो. चहा दिला त्यांनी. बाय द वे या सगळ्या गोष्टी चहा आणि जेवणावरती नाही आहेत भाई. इथे चहा एक मीडियम आहे. त्यांनी ज्या आस्थेने चौकशी करणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं.
सो त्या आल्या, म्हणजे आईसारखंच मला त्यांनी म्हटलं की एक काम कीजिए, आप इधर आगे राम मंदिर है वहाँ पे रुक जाना. तर म्हटलं मतलब अलाउड आहे का वगैरे विचारलं. ते म्हटले हां वहाँ पे एक महाराज जी आहे वो रुके है. तर मी गेलो त्या मंदिरात आणि इतके भारी महाराज होते. ते योगा करायचे, ते कळत होतं त्यांच्या ते एस टीवरनं, खूप छान. त्यांचं नाव शराबवाले बाबा. म्हणलं हे काय विषय, तर गांधी आडनाव त्यांचं ॲक्च्युली. तर शराबवाले बाबा म्हणजे त्यांनी 21,000 जणांची दारू सोडवली त्या अख्ख्या पंचक्रोशीत असेल किंवा त्या एरियामध्ये. सो त्यांनी म्हणले हा बेटो मैं जरा जाके आ रहा हूं. ते 2 तास गायब, अख्खा आश्रम माझ्याकडे, मंदिर माझ्याकडे, मी एकटाच तिथे. मी सगळं आवरून वगैरे घेतलं. पण त्यांना जाणीव होती की हा पोरगा आज काही चांगल्या कंडिशनमध्ये नाही, हा मूड दिसतो याचा परत जायचा. मेंटली मी म्हटलं ना डाऊन, असं पूर्ण डाऊन नाही, पण वाटत होतं की अरे काय इकडे घरचे सगळे छान मस्त पंखे बिंके लावून झोपले असतील वगैरे आणि आपण इथे दुपारचं काय इथे हे करतोय, तर असं वाटत होतं. तर ते आले 4-4:30ला आणि आमच्या गप्पा झाल्या. ते आणि तिकडे जेवण 6:30-7ला जेवण आणि 7:30-8ला तुम्ही झोपताच ऑलमोस्ट. म्हणजे त्याच्या पुढे जागणं म्हणजे मध्यरात्रचं समजायचे तिथे, 9-10 म्हणजे तिथे असं. सो ते म्हणले चल आता आज आपण बाहेर म्हणजे हमारे एक शिष्य उनके घर खाना खाने जाना है. आणि ते घेऊन गेले तिथे. अहो काय स्वागत केलं आहे माझं, पाय धुण्यापासून सगळं केलं त्यांनी तिथे. मला गाडी घ्यायला आली, त्यांची कार घ्यायला आली, पाय धुतले, आत गेलो. थंडी होती एकतर, मैयाच्या बाजूलाच येते ॲक्च्युली महाराजपूर आणि खडदेवरा. तर इथे हिटर लावलं माझ्यासाठी. म्हटलं अजून काय पाहिजे हिटर. मी म्हटलं मी पुण्यात वगैरे पण हे कधी प्रिव्हिलेज एवढं मला मिळालं नाही, ते तिकडे मला मिळालं. हिटर बाजूला लावून नंतर पंचपक्वान्नाचं जेवण आलं. अक्षरशः ती पाव पॅटीस असते ते मिळालं मला त्या रात्री, खीर. आणि महाराजचे 2-3 शब्द म्हणले, अगदी आठवत आहे मला. तुम क्यों आए हो ये तुम्हें पता नहीं है ना, लेकिन तुम जब जाओगे तब तुम्हें वो पता चलेगा तुमने क्या किया है. ते शब्द होते, ते इतके ट्रिगर झाले मला. तुम जब घर जाओगे तब तुम्हें पता चलेगा की तुमने क्या किया है. मग मी म्हटलं आहे महाराजजींनी बोलले ना, आता हे ब्लाइंडली फॉलो करायचं आणि आपलं काम न म्हणजे डोळे झाकून श्रद्धा ठेवायची आणि चालायचं. हे विचार पण मनात नाही आणायचे. सो हे डाऊनचा हाच एक किस्सा आहे. अदरवाईज फ्लॉलेस, कधीच वाटलं नाही. कधी कधी तुमचं ते इटलीचे प्रोजेक्ट व्हायचे. राहुल इटलीच्या प्रोजेक्टच्या वेळी वाटायचं मला की यावं परत, पण मला वाटलं त्याला उलट वाटलं असेल तुम्हाला की इकडेच बरा मी राहुल सर करतायत. नाही आता एक राहुल म्हणून आहे मागे उभा येतो, माझा छोटा भाऊच येतो. त्यांनीच सगळी जबाबदारी, मग अशी म्हटलं तो आत्ता जस्ट आला, छोट्या भावाप्रमाणे सगळं त्यांनी सांभाळलं आमचं. सो तो एक इटलीचा आमचा प्रोजेक्ट होता, तो सांभाळत होता. आणि खूप टू अँड फ्रो, तुम्हाला पण माहिती आहे कॉर्पोरेटचे कसे असतात त्या गोष्टी. आणि त्यांनी कीस पाडून घेतला पार त्यांनी. पण तेव्हा वाटलेलं, पण नाही माहिती होतं हा करेल हँडल आणि मैया आहेच. असो नेक्स्ट. बिझनेस इज 24/7 जॉब तुमचाच असतो, इट्स युअर बेबी. हे सगळं सोडून जायचं हा निर्णय आणि कोऑर्डिनेट कसं केलं. मला वाटते हे सगळं बिझनेस सुरू करणं हे परिक्रमा व्हावी म्हणूनच मैयानी बिझनेस सुरू करून घेतला असेल माझ्याकडनं. कारण की जॉबमध्ये शक्यच नसतं झालं मला या वयात. कोणीच दिली नसते 3-4 महिने सुट्टी मला. सो मी मानतो असं की ते पण तिकडनंच घडलं. 7-8 वर्षापूर्वी जो निर्णय मी घेतला होता, सो आपोआप तिथनंच ते घडलं असेल. आणि मैया कृपेने आणि या चौघांच्या परिश्रमामुळे मी खरं सांगतो एकाही शब्दाची अतिशयोक्ती नाही. म्हणजे जे हातात ठेवून गेलेलो त्याच्या 1.5-2 त्यांनी आत्ता केलेले. 4 नवीन प्रोजेक्ट मारले त्या पोरांनी. मी म्हणलं हे कमाल आहे म्हणलं, याच्याशिवाय अजून मैया कृपा असल्याशिवाय हे होणार नाही. ऑफकोर्स यांचं डेडिकेशन आहे आणि मनापासून काम करणं तर आहेच. बोला. राहुल सरांचं हो नाही असं मी कोऑर्डिनेशन तर बघितलेलं आहे, कधीही फोनवरती चालायचं, हां रात्रीतनं फोन यायचे मला हो. आज चालून थांबलेलो आहे, उद्याचं काम हे कर. नाही कसं आहे, पूर्ण पण बाहेर पडणं अवघड आहे गृहस्थातनं आपल्या ह्याच्यातनं. त्याच्यासाठी सरेंडर वेगळ्या लेवलला लागतं. वेगळ्या लेवल म्हणजे अक्षरशः वेगळ्या लेवलला. म्हणजे तुम्ही मोबाईल पण घेऊन जाणं अपेक्षित नाही आहे, फोटो आपला काढणं पण अपेक्षित नाही आहे. दुसरं तर मरू दे, स्वतःचा पण काढणं अपेक्षित नाही, सेल्फी काढणं पण अपेक्षित नाही. पण ठीक आहे, मी या मताचं तुम्ही म्हटलं जसं मगाशी की मी सदहेतूनी करत होतो. मला थोडी मजा म्हणण्यापेक्षा एन्जॉय पण करायचं होतं ती गोष्ट. मी सगळ्या पूजा पण केल्या
मी एकटा मनुष्य असेल नर्मदा परिक्रमेत आत्ता, हार्डली 1-2-3 जण असतील जे मला भेटलेली, की ज्यांनी सकाळी पण आंघोळ केली आणि संध्याकाळी पण आंघोळ केली. लोकांनी म्हणजे आंघोळीचा एवढं काही हे नाही मुद्दा, पण मी ते शास्त्र पाळलं की पूजेच्या आधी आंघोळ झाली पाहिजे. लेट इट बी मॉर्निंग ऑर इव्हिनिंग, कुठलीही असू दे, दोन्ही पूजेच्या वेळी मी आंघोळ केलेली. तिथे जे बाकीचे परिक्रम असते ते नाही करायचे. म्हणजे ऑफकोर्स मला तरी ते चुकीचं वाटायचं की अरे तुम्ही दिवसभर चालताय, घाम सगळा वास येतोय अंगाला वगैरे, तरी वाय नाही. सो मी ते शास्त्र फॉलो केलं, कितीही थंडी असू दे ती करायचं म्हणजे करायचं. सकाळी 5-5:30 मी मैयाच्या म्हणजे तिथे काठावरती जाऊन आंघोळ केलेली आहे. म्हणजे पहिले 3-4 दिवस तर म्हणजे अक्षरशः 100-1 सुया डोक्यावर पडावे, माझं ते शौर केलं होतं मी एकतर. अक्षरशः ते पाणी जे पडतं ना कमाल म्हणजे त्याच्या पुढे काही नाही. म्हणजे ते एकदा गेलं ना, पण तेच आहे की तो एक पॉईंट येतो, ते झालं की मग दिवसभर थंडी नाही. मी 2-2 स्वेटर घालायचो मान्य आहे, पण एकदा झालं की दिवसभर थंडी नाही लागायची. सो हे मी ते जरा पाळलं, मजा घेतली अक्षरशः परिक्रमेची. दिनक्रम कसा असायचा साधारणतः? म्हणजे आता तू म्हणलं की सकाळ सांगितलं हो. संध्याकाळ. सो सकाळी 5:30-6ला सुरुवात करणे. 5:30-6 मी काय करायचो, मी 3:30-4लाच उठायचो. आपले विषय सगळे आधीच आटपून घ्यायचो, कारण की कधी कधी आश्रमात खूप गर्दी असायची, टॉयलेट वगैरे ते सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागायच्या. त्यामुळे मी 3:30 ते 4:30मध्येच सगळं आपलं विषय संपून मोकळा व्हायचो. मग मी शांतपणे पूजा लावायचो. माझी अशी सागर संगीत पूजा असायची. मी फोटो पण टाकलेत काही काही. मैयाचं जल असायचं, मैयाचं जलचं तुम्ही रोज पूजा करता. नंतर माझे आमचं कुलदैवत वगैरे या सगळ्यांचे फोटो होते. याची छानपणे पूजा करणे. देन मिळाला तर चहा, नाहीतर तसंच पुढे निघायचं, नर्मदे हर म्हणायचं. आश्रमवासींना मी खरं सांगतो, मी काल पण कोणाशी तरी बोलत होतो की मला दाटून यायचं प्रत्येक आश्रम सोडताना, मंदिर सोडताना. मला ही जाणीव अशी व्हायची की तू कोण आहे, तुला का राहायला दिलं यांनी. हे म्हणजे आपलं तो जेन्युन थॉट असतो. आता उद्या आमच्याकडे कोणी राहायला आलं, ठीक आहे 1-2 दिवस करू आपण, तू कोण आहेस, तू का आमच्याकडे राहणार, आपला हा जो प्रश्न असतो. पण मला ते सकाळी निघताना ते महाराजांशी मी बोलायचो, गप्पा मारायचो थोडंसं, आणि ते वाईब्स घ्यायचो की का परिक्रमा मध्ये सेवेचे महत्त्व काय असतं. आणि तेच सांगतो अजून एक की असं म्हणतात की आता मला मोक्ष मिळणार आहे, मी परिक्रमा केल्याचं की मला मोक्ष आहे आणि मी खूप पुण्य कमवलं, तर ते ॲब्सोल्युटली रॉंग. मी पुण्य 1 रुपयाचं पण कमवलं नसेल किंवा 0.1 पण नसेल. सगळं पुण्य सेवेकऱ्यांना जातं, सगळं पुण्य सेवेकऱ्यांचं असतं, म्हणून ते सेवा देतात. म्हणून ते म्हणून नाही म्हणत मी, पण सेवा असते. आणि जे मी नामस्मरण करतोय ते सगळं पुण्य त्यांचं असतं. मला रात्री जे काही जेवण असेल, राहायची सोय असेल, चहा असेल, पाणी जरी दिलं असेल, राहा म्हणून 2 मिनटं बसा, हे सगळं जे पुण्य आहे ते सगळं त्यांचं आहे. मी 1 रुपयाने काही घेऊन नाही आलो, घेऊन गेलो नव्हतो आणि घेऊन नाही आलो आहे, ॲक्च्युली काही घेऊन नाही आलो. म्हणजे हे त्या महाराजांनीच सांगितलं की हम भी क्यों करते हैं, तुम लोग चलते हो, हमें ही पुण्य ज़्यादा मिळतं आहे. मला ते ॲक्च्युली एका अर्थी ते बरोबर पण आहे की आपल्याला का द्यावं. हां, आयडियली परिक्रमा कशी असते ते पण माहिती असेल खूप जणांना की 5 घरी जाऊन तुम्ही शिदा मागता आणि जेवण बनवता, किंवा जिथे राहायला मिळेल तसं राहायचं असतं. म्हणजे काय ते गादी वगैरे तर पुढच्या गोष्टी आहेत. गादी म्हणजे फोनचं एक असं हे मिळालं बऱ्यापैकी 50% आश्रमामध्ये ते मिळालं. अदरवाईज आपली चादरवरतीच झोपलेलो मी. आता खूप आश्रम तसे चांगल्या लेवलला जात आहेत, हल्ली त्यांना फंडिंग वगैरे पण छान मिळतं. सो नित्यक्रम, सो ते सकाळी मला असं दाटून यायचं आणि मग पुढे काय आपलं चालत बसायचं दिवसभर. मी रोज वेगवेगळ्या ह्यांचं नामस्मरण करायचो. आता नामस्मरणावरनं मी तुम्हाला तो परवाचा जे पहिल्या दिवशी होते त्यांना माहिती आहे, पण किस्सा सांगतो मी. त्या दिवशी मी गुरुदेव दत्तांचं स्मरण करत होतो सकाळपासून आणि चालत होतो. सालेपाणी काहीतरी दांडा नावाचं जंगल, मी विसरलो. सो ते जंगलातनं जाताना मी एका ठिकाणी मला एका महाराजांनी बोलवलं, महाराजजी खाना खा लो. तर मी बसलो जेवायला, तर त्यांनी कोबीची भाजी आणि असा एवढा ताट भरून भात दिला. कसं शक्य म्हटले, जाणारच नाही मला, ताटभर दिलेला होता. तर त्यांच्या नकळत मी गपचूप तो एका पिशवीत माझ्याकडच्या कॅरीबॅगमध्ये ठेवून दिला. म्हटलं बघू पुढे काय खाता आलं तर बघूया. तर तो ठेवला, तसाच निघालो. त्यांना हे केलं, नमस्कार वगैरे करून निघालो. तर पुढे खूप
मोठं जंगल होतं म्हणजे ऐनसे 7-8 किलोमीटर कोणी दिसणार पण नव्हतं मध्ये. तर असा एक टर्न पूर्ण असं चालत 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 त्या डोंगरावरती गेलो मी वरती. आणि मी माझ्याच धुंदीत असं देवतं वगैरे चालू होतं माझं काय नामस्मरण चालू होतं, असं 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 चालू होतं. पण अचानक छान झाडं आली म्हणून मी असं सेल्फी काढायला असं वरती घेतलं तर मागे बुबू. म्हणजे अक्षरशः म्हटलं हे कुठनं आलं, त्या व्हिडिओत पण आले, अरे हा कुठनं आला. तर ते बुबू आलं मागणं माझ्या आणि मला वाटलं की वासामुळे आलं असणार, ते भात ठेवलाय त्याला काहीतरी अपेक्षा असणार आहे, म्हटलं देऊ याला. तर मी असं काढलं ते आणि काढल्यावरती तो पळून गेला, कुत्रा पळून गेला. आणि तो ज्या वेगाने पळायला म्हणणार याला काय झालं, मला वाटलं की काय आलं की काय दुसरं काही ते. तर म्हणून मी पटकन कोंबलं आणि मी पण पळायला लागलो. तर बघतो तर पुढे एक 10-20 मीटरवरती 2 परिक्रमावासी होते आणि ते होते 60च्या पुढचे 70च असतील, ते रामकुमार म्हणून नाव होतं त्यांचं. तर ते चालत होते. म्हटलं ठीक आहे भेटूया यांना वगैरे म्हणून मी गेलो तिथे. म्हटलं महाराजजी कैसे हो वगैरे झालं. मी विचारलं खाना पाया आहे की आपने, ते म्हणले नाही. मी म्हटलं मेरे पास आहे म्हटलं. ते अक्षरशः त्यांच्या डोळ्यातनं जे पाणी आलं, मला म्हणले हमारे लिए मैयाने नारायणी भेजा आहे. आणि मी त्यांना तो भात दिला. कोरडा भात होता, माडे गूळ होता, माडे चिक्की होती, माडे चणे होते. ते मी सगळं रितं केलं. मी म्हटलं महाराज आप पावलो म्हटलं. आणि ते 2 जण होते, एक गुजरातचे होते. त्यांना इतकं भरून आलं की त्यांना दिवसभर काही मिळालं नव्हतं. ते जे घर होतं ज्यांनी मला जेवायला दिलं होतं ते मिस झालं असेल त्यांच्याकडनं मे बी. ते 7-8 किलोमीटर चालत आहेत आणि त्यांना काहीच नाही पोटात, काही अन्न नाही. त्यांना असं भरून आलं आणि अजूनही फोन येतो आणि ते तीच आठवण सांगतात मला, नारायण कैसे हो, नारायण कैसे हो मला म्हणतात. म्हटलं नारायण मैं तो नाही, म्हटलं मैयाने भेजा था हमें इसीलिए आ गए हम. मग ते मी म्हटलं ना, ते सगळ्या ह्या सेवा ज्या आहेत, मी तरी मानतो ही सेवा माझी साक्षात दत्तगुरूंकडनंच घडून आली आहे. त्यांनी जर का ते बुबू पाठवलं असतं तर मी आपलं रिलॅक्स आपले 2 दिन चालू होत असतो, काय फोटो बिटो काढत बसलो असतो, तो भात शेवटपर्यंत घेऊन गेलो असतो, हू नोज. पण ते घडलं. मी जरासा पळालो आणि अचानक ते दिसले खालती. म्हटलं जाऊ भेटूया आणि ते सगळं घडून आलं. मी म्हणतो त्या बाबतीत मैयानी आणि साक्षात दत्तगुरूंनी ती सेवा. आणि मी रोज वेगवेगळ्या यांचं नामस्मरण करायचं आणि त्या दिवशी काय म्हणजे कमाल आहे, म्हणजे मी वेडा झालो ते. मला त्याचं ते अजूनही ते हे होत नाही आहे असं काय म्हणतात त्याला. सो दॅट्स द केस.